मंडळी, तुम्ही कधी गावी जाऊन पोपटी खाल्ली आहे का? मी ही पहिल्यांदाच खाल्ली आहे आणि इतकी सुंदर लागते. सर्व शेंगा, वालाच्या शेंगा, तुरीच्या शेंगा, चिकन, अंडी असं सगळं एका मडक्यात वाफवलं जातं, एका मडक्यात शिजवलं जातं. ना काही कांद्याची फोडणी दिली जाते, नाही लसणाची फोडणी दिली जाते, पण इतकं टेस्टी, सरळ, सोपी आणि पारंपरिक पदार्थ आहे हा. आणि तुम्ही नक्की ट्राय करा. जर तुम्ही गावी जात असाल या थंडीत, या विकेंडला, तर तुम्ही हा पदार्थ नक्की ट्राय करा. बघा, आम्ही पोपटी बनवतोय. त्यासाठी मी वालाच्या शेंगा आम्ही घेतल्यात, तुरीच्या शेंगा घेतल्यात, हे चिकन घेतलंय. आणि या पोपटीमध्ये ना मंडळी, थंडीमध्ये ज्या ज्या अवेलेबल असतात शेंगा, भाज्या, उदाहरणार्थ राताळी अवेलेबल असतात, कोनफळ अवेलेबल असतं, तुरीच्या शेंगा अवेलेबल असतात आणि वालाच्या शेंगा असतात. हे सर्व मिक्स करून ही पोपटी बनवली जाते. आणि ही जी रेसिपी आहे ना, ही शहरात बनवता येत नाही. शहरात आपल्या तेवढी जागा नसते, तेवढे रिसोर्सेस अवेलेबल नसतात. जी लाकडं असतात, हे जळवायसाठी जी लाकडं लागतात ती अवेलेबल नसतात. त्यामुळे ही पोपटी, ही रेसिपी तुम्हाला गावीच जाऊन करावी लागेल. आणि जर तुमच्याकडे जागा असेल तर तुम्ही करू शकता शहरातही, आणि तितकीच ऑथेंटिक लागते. जर ह्या पारंपरिक पद्धतीने बनवली तर त्याची टेस्ट खूपच छान लागते. आपण कुकरमध्ये सुद्धा बनवू शकतो, पण ती टेस्ट येणार नाही जी टेस्ट या मडक्यात बनवून येते पोपटीला. आणि हे बघा, हे आमचे भाऊजी आहेत, हे बनवत आहेत पोपटी. ह्या वालाच्या शेंगांमध्ये पण आपण तेल घातलं आहे, मीठ घातलं आहे, आणि ह्या वालाच्या शेंगा आता तेल आणि मीठ मिक्स करून घेतो आहे. आणि ह्या चिकनमध्ये आपण मसाला घातलेला आहे, गरजेनुसार हळद घातली आहे, आणि हिरवं वाटण घातलं आहे, जे मिरची, कोथिंबीर, आलं आणि लसणाचं वाटण होतं ते घालून आणि मीठ घालून हे चांगलं चिकन मिक्स केलं जात आहे. आणि हे जे कापतायत ना, हे कोनफळ आहे. कोनफळसुद्धा थंडीतच अवेलेबल असतं आणि तेच आपण वापरतो आहे या पोपटीमध्ये. आणि राताळीसुद्धा तितकीच छान लागतात. आता आपण 2 पोपटी बनवतोय, 2 मडकी घेतलेत त्यासाठी. एक व्हेज पोपटी बनवतोय आणि एक नॉनव्हेज पोपटी बनवतोय. तर नॉनव्हेज पोपटीमध्ये आपण चिकन आणि अंडी घालणार आहोत, आणि त्याचबरोबर राताळीसुद्धा घेतलेली आहेत आणि कोनफळसुद्धा ह्यात घातलेलं आहे आणि वालाच्या शेंगा घातलेल्या आहेत. आणि हे सर्व मिक्स करतोय आपण. त्याला सर्व पदार्थांना एकदम त्यांचे मसाले सगळे लागले पाहिजेत. आणि बघा, हा पाला आहे ना, हा पाला खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याला भांबुर्ड्याचा पालासुद्धा म्हणतात. आणि हा पोपटी करण्यासाठी हा पाला लागतो म्हणजे लागतोच. हा पाला आहे ना, मडक्याच्या मध्ये घालतात आणि वरतीसुद्धा लावतात, आणि मगच ह्याच्यात जिन्नस घालतात. जे पदार्थ आपण पोपटीमध्ये शिजवणार आहोत ते घालण्याआधी या मडक्यामध्ये आपण ह्या पाल्याची लेअर घालून घेणार आहोत. खाली एक लेअर घालून घेणार आहोत आणि आजूबाजूला सुद्धा हा पाला लावून घेणार आहोत. त्यामुळे काय होतं की जे आपण जिन्नस घालणार आहेत ते करपत नाहीत. आगीचा जो जाळ असतो तो डायरेक्ट या पदार्थांना मिळत नाही, आणि ते ना या पाल्यामुळे चांगले वाफले जातात, चांगली त्यांना वाफ धरते आणि ते शिजतात आतल्या. तर बघा, आपला हा पाला लावून झालेला आहे मडक्याला, आणि हे आपले सर्व जिन्नस आहे ना, हे सगळं टाकतायत या मडक्यामध्ये, ओतून घेतायत. आणि थोडं हे जिन्नस आता हाफ जे हे आहे शेंगा, चिकन, हे घालून घेतलंय. आणि त्यानंतर ना आपण ह्यात अंडी घालून घेणार आहोत. अर्धा घालून घेतले, अर्धा मडकं भरलं की आपण आता ह्याच्यात अंडी घालून घेणार आहोत. बघा, आता आपण अंडी घालतोय ह्याच्यामध्ये, आणि नंतर पुन्हा आपण या शेंगांची, चिकनची लेअर ह्याच्यात घालणार आहोत अंडी घालून झाल्यानंतर. आता तुमच्याकडे ह्या भांबुर्ड्याच्या पाल्याला अजून काहीतरी वेगळं नाव असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्याकडे याला काय म्हणतात. आणि बघा, या मडक्यामध्ये आपण आता अंडी घालून झालेली आहेत, आणि थोडीशी राताळीसुद्धा आपण त्या ह्याच्यामध्ये आपल्या मडक्यामध्ये घालण्यासाठी आपण ह्या मसाल्यामध्ये टाकलेली आहेत. राताळी आणि कोनफळसुद्धा ॲड केलेलं आहे. त्याच्यासाठी एक्स्ट्रा जो मसाला आहे तो पण टाकलेला आहे, वाटण आहे हिरवं ते पण घातलेलं आहे, आणि मीठ घातलेलं आहे. आता हे आपण पूर्ण मडकं भरून घेणार आहोत या सर्व पदार्थांनी.
ही मडकी आहेत ना मंडळी, हे थोडं छोटं मडकं होतं. तुम्ही मोठं मडकंसुद्धा वापरू शकता, पण मोठ्या मडक्याला ना तेवढीच जाळ किंवा आग निर्माण करावी लागते. तुम्हाला तेवढीच लाकडं लावून आग लावावी लागेल, तेव्हाच हे मडक्यातले जिन्नस शिजू शकते. बघा दुसऱ्या बाजूला आपली जी व्हेज आहे ना, व्हेज पोपटी सुरू आहे करण्याची. त्याच्यासाठी पण पाला घातलेला आहे आणि त्यात आम्ही तुरीची शेंगा घालणार आहोत, वालाच्या शेंगा घालणार आहोत, आपली कोनफळाचे जे तुकडे केले आहेत ते घालणार आहोत आणि रताळ्याचे तुकडे घालणार आहोत. हा पोपटी करण्यासाठी ना हाच पाला वापरता येतो. दुसरा कोणता पाला तुमच्याकडे तुमच्या भागात वापरत असतील तर मला नक्की सांगा कमेंट करून. आणि आता बघा ही पोपटी आपलं मडकं आहे ना आपलं भरून झालेलं आहे पूर्ण. आणि आता आपली ही लास्ट स्टेप सुरू आहे, हा पाला वरून लावायची. तर बघा कसा हा लॉक केलं जातं, या पदार्थ बाहेर येऊ नयेत या मडक्यातनं, म्हणून हे पाला बघा कसा हा लावला जातोय. ह्याच्या ज्या दांड्या आहेत त्या बघा कशा घुसवल्या जातात या मडक्यामध्ये आणि हे मडकं लॉक केलं जातं पूर्णपणे. असं करण्याचं एकच कारण आहे की ह्या पदार्थ आपण हे जी मडकं आहे ना हे आपण उलट ठेवणार आहोत, पालथं घालून ठेवणार आहोत शिजण्यासाठी. त्यामुळे त्यातले जिन्नस आहेत, ज्यातले पदार्थ आहेत ते बाहेर पडू नयेत, म्हणून हा पाला घातला आहे, लॉक केला आहे या पाल्याने ह्या मडक्याला. आणि अजून एक कारण आहे की आपली जी वाफ होणार आहे पदार्थाची ती लवकरात लवकर जास्त वाफ बनावी आणि लवकरात लवकर पदार्थ शिजावेत, म्हणून हा पाला घातलेला आहे. आता आपल्या दोन्ही पण मडकी भरून झालेली आहेत पोपटीसाठी. एक नॉनव्हेजची पोपटी आहे आणि एक व्हेजची पोपटी आहे. आणि आता बघा आपण जिथे ही पोपटी करणार आहोत ना त्यासाठी आपण खाली एक केळीचं पान ठेवलेलं आहे आणि त्या केळीच्या पानावर आपण ही पोपटी मडकं म्हणजेच उलटं करणार आहोत. आणि ते मडकं उलटं करण्याच्या अगोदर बघा एक ट्रिक आहे की आपण मडक्यातले जे पदार्थ आहेत ते शिजले आणि ते कसे ओळखायचे, त्यासाठी ना आपण जे शेंगा होत्या वालाच्या त्या या मडक्याच्या पालथ्या करण्याच्या अगोदरच त्या खाली ठेवलेल्या आहेत, थोड्याशा 5-6 शेंगा, आणि मग त्याच्यावर हे मडकं पालथं केलेलं आहे आपण. आणि आता बघा हे लाकडं, जी सुकी लाकडं असतात ती सगळी गोळा केलेली आहेत या मडक्याच्या भोवती आणि चारी बाजूनी ही व्यवस्थित रचलेली आहेत लाकडं. आणि आता आपण हे आग लावणार आहोत, ह्याला जळवणार आहोत. आणि हे जळवण्यासाठी बघा मंडळी थोडं थोडं ना आपण जी एकदम सुकी लाकडं असतात, झावळ्या असतात, ताडाच्या झावळ्या किंवा आपल्या नारळाच्या झावळ्या त्या सगळ्या आपण वापरू शकतो. आणि बघा ही अशी 30 मिनटं आपल्याला ही आग अशीच कंटिन्यू ठेवायची आहे. 30 मिनटानंतर, बरोबर 30 मिनटानंतर आपल्याला ही आग आता विझली की आपल्याला ही मडकी काढून घ्यायची आहेत. आपली पोपटी झाली की नाही हे चेक करण्यासाठी आपण जी शेंगा खाली टाकल्या होत्या ना त्या आता आपण चेक करणार आहोत की कशा झाल्यात की नाही. त्या शेंगांवरून आपल्याला कळणार आहे की आतील पदार्थ आपले शिजले आहेत की नाही. बघा ही शेंग आम्ही उचलली आहे आणि आता ही खाऊन बघणार. ही जर शेंग शिजलेली असेल, या शेंगा जर खालच्या शिजलेल्या असतील तर आपल्या मडक्यातले जे पदार्थ आहेत ते हमखास शिजलेले असतील असे समजतं. हे मडकं छोटं असल्यामुळे आम्ही ही 30 मिनटं ठेवली आहेत. तुमच्या मडक्याच्या साईजवर सुद्धा अवलंबून असेल की तुमची पदार्थ पोपटी होण्यासाठी किती टाईम लागेल. आता बघा ही पोपटी आपली झालेली आहे आणि ही व्हेज पोपटी आहे. ही पोपटी आपण पूर्ण काढून घेत आहोत ह्यातले पदार्थ. आणि ही आपली नॉनव्हेज पोपटी आहे. नॉनव्हेज पोपटीमध्ये बघा आता आपली सगळे जिन्नस आहेत ते पडत आहेत हळूहळू. आणि त्यामध्ये आपल्या वालाच्या शेंगा होत्या, राताळी होती, कोनफळ होतं, अंडीसुद्धा होती आणि चिकनसुद्धा होतं. बघा किती वाफ येतोय, वाफाळत एकदम गरम गरम ही सर्व पदार्थ तयार आहेत आपली पोपटी. आपण या पोपटीमध्ये एकही पाण्याचा थेंब वापरला नव्हता, तरी बघा कशी शिजून सर्व पदार्थ तयार आहेत. हे वाफेत शिजलेले पदार्थ खरंच खूप टेस्टी असतात. अस्सल गावरान टेस्टी पदार्थ आहे हा. आणि हा तुम्ही नक्की ट्राय करा. गावी जर गेला असेल या विकेंडमध्ये तर तुम्ही हा नक्की ट्राय करा आणि एन्जॉय करा आपला पारंपरिक पदार्थ पोपटी सर्व कुटुंब मिळून.
आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि इन्स्टा व फेसबुकवर मला फॉलो करायला विसरू नका.